हॅलो, वेलकम बॅक टू श्वेताज कोल्हापुरी किचन. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी बाजारात मिळतो तसा चवीला अप्रतिम नायलॉनचा शाबू चिवडा, तेही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी मी इथं अर्धा कप शाबू घेतलेला आहे आणि शाबू आता आपल्याला धुवून भिजत ठेवायचे आहे. शाबू धुताना आपण खिचडीसाठी कसा मोकळा शाबू भिजवतो ना, त्याचं स्टार्च पूर्ण काढून टाकतो, तसा शाबू भिजवायचा नाही आहे. या चिवड्यासाठी त्याचं आपल्याला थोडंसं स्टार्च लागणार आहे, त्याच्यामुळे हलक्या हाताने शाबू 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचा आहे. आणि पाणी त्याच्यामध्ये ठेवताना सुद्धा 1 सेंटीमीटर पाणी जास्त, म्हणजे शाबूच्या वर पाणी शिल्लक राहील इतपत पाणी ठेवून आपल्याला तो शाबू भिजवून घ्यायचा आहे. तर शाबू 3 तास किंवा ओव्हरनाईट पण तुम्ही भिजवू शकता. तर शाबू भिजल्यानंतर आता आपण शाबू उकडून घेऊया. शाबू उकडण्यासाठी मी आता इथं एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यावर चाळण ठेवून आपल्याला हे शाबू उकडून घ्यायचे आहेत. शाबू आपल्याला पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत उकडून घ्यायचा आहे. आणि शाबू उकडताना आहे ना, थोडासा लांब लांब असा तो शाबू पसरून ठेवा, जेणेकरून तो एकमेकाला चिकटणार नाही आणि छान उकडला जाईल. आता हे बघा, मी इथं 15 मिनटं ठेवलं होतं, पण 15 मिनटात पण आपले शाबू पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेले नाही आहेत, थोडे पांढरे शिल्लक राहिलेले आहेत. म्हणून मी अजून एक 10 ते 15 मिनटं ठेवलं. म्हणजे कमीत कमी आपल्याला 20 ते 25 मिनटं आहे ना, हे शाबू असे उकडून घ्यायचे आहेत. हे असे पूर्ण प्रत्येक शाबू आपल्याला ट्रान्सपरंट दिसला पाहिजे. या पद्धतीनं आपल्याला हा शाबू उकडून घ्यायचा आहे. आता शाबू उकडून घेतल्यानंतर आहे ना, ती चाळण आपल्याला एका पसरट भांड्यात थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ती चाळण ठेवून द्यायची आहे, जेणेकरून ते शाबू आपल्याला त्या चाळणीतून काढायला सोपं जाईल. हे बघा, आता असं चमच्याच्या मदतीनं आहे ना, हे शाबू चिकटलेले आपल्याला असे सोडवून घ्यायचे आहे. प्रत्येक शाबू वेगळा करायचा आहे, म्हणजे तळताना तो पूर्ण सुट्टा राहिला पाहिजे. आता हे मी छान असं सोडून घेतलेलं आहे आणि ह्याचं पाणी असं पूर्ण नितळून घ्यायचं आहे. हे बघा, शाबू किती छान मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि असा मोठा पण झालेला आहे, मस्त फुगलेला आहे शाबू. आता हे आपण सुकवून घ्यायचं आहे. सुकवताना ना तुम्ही हे ताटलीत पण सुकवू शकता, वाऱ्याला 2 ते 3 दिवसात ते सुकून जातं. आणि जर ऊन असेल तर उत्तमच, उन्हात ते 1 दिवसात पण छान सुकतात शाबू. आता हे पूर्ण पाणी आपल्याला असं नितळून घ्यायचं आहे आणि ताटलीला थोडंसं तेल लावा जर ताटलीत सुकवणार असाल तर. आणि सुकवत घालताना पण आहे ना, थोडेसे असे लांब लांबच पसरून घाला शाबू, कारण वाळल्यानंतर परत ते काढताना फार त्रास होतो, चिकटला एकमेकाला शाबू, तर त्याच्यामुळे थोडंसं लांब लांबच सुकत घाला. आता थोडेच शाबू मी ताटलीत सुकत घातलेले आहेत आणि थोडे मी प्लॅस्टिक पेपरवर सुकत घातलेले आहेत. हे थोडेसे लांब लांब करून घ्यायचे. सुकल्यानंतर हे बघा, मस्त असा आपला शाबू छान कडकडीत वाळलेला आहे. आता आपण चिवडा करून घेऊया. चिवडा करताना आहे ना, तेल अगदी छान कडकडीत गरम पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो शाबू सोडून घ्या. पण अगदी काळजीपूर्वक करा ही प्रोसेस, कारण शाबू फुटण्याची शक्यता असते आणि अंगावर येतो तो फुटून. त्याच्यामुळे हे काम करताना एकदम काळजीपूर्वक करा आणि खूप छान होतो. अगदी प्रत्येक शाबू तुम्ही बघू शकता वेगळा झालेला आणि आतपर्यंत खूप छान खुसखुशीत असा तळला जातो. तर शाबू तळून घेतल्यानंतर आहे ना, मी शाबूच्या चिवड्यामध्ये घालण्यासाठी थोडासा किसलेला बटाटा पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यासाठी किसलेला बटाटा पण आपण तळून घेऊया. या बटाट्याची चिवड्याची रेसिपी पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. तर बघा, आपला बटाटा पण छान कुरकुरीत असा तळून झालेला आहे. आता मी जे चिवडा तुम्हाला आवडेल ना, ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ड्रायफ्रूट्स किंवा जे काजू, बदाम, बेदाणे असं सगळं ॲड करू शकता. नसेल तर फक्त शेंगदाणे, मिरची आणि कढीपत्ता घातलं तरी पण चिवडा खूप छान होतो. तुम्हाला जर पांढरा चिवडा आवडत नसेल तर तुम्ही आपला लाल तिखट किंवा चटणीचा बुक्का आपण जे म्हणतो ना, तो त्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण हा पांढराच म्हणजे हा थोडा गोडसरच छान लागतो चिवडा. तर त्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी आता एक तळून घेते. आता आपल्या इथे सगळं साहित्य तळून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण भरपूर अशी पिठी साखर घालायची आहे, कारण हा चिवडा गोडच छान लागतो. आणि चवीनुसार मीठ, आणि ह्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि एअरटाईट डब्यात भरून ठेवायचं आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू. भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.